मंत्रिमंडळ बैठकीआधीच मंत्रिमंडळातल्या संभाव्य निर्णयाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलंच सुनावलंय। तसंच मंत्रिमंडळ बैठकीआधीच घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे। तर माहिती लीक करणारे तुमच्यातलेच असल्याची टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे। आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। म्हणजे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता। आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात, आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले, आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत, आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।